भावांनो, आजचा व्लॉग खूप सिरियस आहे, पण ते कसं काय मी पुढे सांगतोच. पण ते सांगायच्या अगोदर एक विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी आपल्याला फॉलो केलेलं आहे त्यांनी लवकर लवकर आपल्याला फॉलो करून आणि जोपर्यंत तुम्ही मला फॉलो करत नाही तोपर्यंत मी ते टॉपिकच सांगत आणि लवकर लवकर फॉलो करून आपले 1K कम्प्लीट करा भावांनो. तर भावांनो, आज सकाळचा विषय असा होता की आपली गाडी झाली होती पंक्चर. आपली म्हणजे आपली नाही बरं, सचिन दादाची गाडी. ते म्हणतात ना, आपल्या मित्राची आई म्हणजेच आपली आई, त्याची बहीण म्हणजे आपलीच बहीण. आणि हेच विचार करून मी सांगितलं की आपली गाडी. तर तुम्ही या गोष्टीचा राग येऊ देऊ नका. पहिले तर सचिन दादा गाडी घेत होते आणि मग थोडं पुढे आणल्यानंतर ते म्हणत होते की माझा हात दुखत आहे. मग त्यांच्याजवळून मी घेतली गाडी आणि मग थोड्याच वेळात गॅरेजवर गाडी लावून आम्ही आलो रोडवर. आणि आम्ही रोडवर आलो आणि आमची मीटिंग भरली नाही असं कधी होऊच शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आजही आमची मीटिंग भरलीच होती. पण यावेळेस त्या मीटिंग मध्ये चर्चा माझीच होती. त्यांचं म्हणणं असं होतं की तू एवढ्या दिवसापासून मेहनत करायला तरी तुझे फॉलोअर्स नाही वाढायले. पण भावांनो, मला माहिती आहे एक दिवस आपला जरूर आहे, पण तो दिवस आणण्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे मला. आणि मी जस्ट घरी आलोच होतो तेवढ्यात आपल्याला विचार आला की आपल्यासाठी एक गोळी आणायची, कारण तुमच्या भावाची तब्येत थोडी खराब आहे. आणि रोडवर येऊन का आपला फायदा झाला नाही, कारण मेडिकलच बंद होता. त्याच्यामुळे मी आलो परत घरी. घरी येऊन मस्तपैकी 6-7 घंटे झोपलो आणि थोड्या वेळाने मग डॉननं कॉल करून सांगितलं की आपल्याला वावरात जायचं. वावरात असलेल्या 2 लहान मुलीचे चष्मे चोरून आम्ही स्वतःला सलमान खानच समजत होतो. आणि चष्मामध्ये तुमचा भाऊ कसा दिसत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. हॅशटॅग नांद करा पण आमचा कुठं. आणि भाऊ अजून एक सांगा की चष्माची क्वालिटी कशी आहे. चष्मे चांगले जर असतील तर आम्ही त्यांना देतच नाही. वावरात आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम सोडून सर्वच करत होतो आम्ही.